ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज बघा ना, मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती सध्या वर्कशीट्स जे काही असतील ना, तर ते खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. आणि त्यासाठी मी म्हटलं का जो काही माझा वर्कशीटचा ट्युटोरियल आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे एखादी वर्कशीट अगदी स्क्रॅच पासून कशा पद्धतीने बनवायची तर ते ऍज इट इज मी तुमच्यासोबत शेअर करते. सोबतच नवीन वर्ष चालू होतोय, 2026 चालू झालंय, त्यामुळे एक नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी स्पेशली स्टुडंट जर तुम्ही आहात, हाऊसवाईफ जर तुम्ही आहात आणि मोबाईल वरून करायचा आहे, तर हा स्पेसिफिकली जो आहे ट्युटोरियल तर तो मी लॅपटॉप वरून देते. पण जर तुम्हाला मोबाईलचा ट्युटोरियल बघायचं असेल तर तुम्ही खाली कॉमेंटमध्ये मला मोबाईल म्हणून टाईप करू शकता. जर 50च्या वरती मोबाईल म्हणून कॉमेंट्स आल्या ना तर डिटेलमध्ये हा जो ट्युटोरियल असेल तर तुम्ही फोनवरून सुद्धा तुमच्यासाठी रेकॉर्ड करून पाठवेन. पण यस, टार्गेट कमेंटचं जे काय आहे तर ते 50 आहे. 50 लोकांचे मोबाईल म्हणून तुम्ही जर कमेंट केली तर नक्कीच मी तुम्हाला मोबाईलवरून एक ट्युटोरियल जो असेल तर तो शेअर करेन. तर मी काय केलं बघा, जस्ट बॅकग्राऊंडला एक ब्लू कलर घेतलाय. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कुठलाही कलर जो असेल तर तो घेऊ शकता, राईट. आणि साईडला थोडी मार्जिन, ठीक आहे. आता मी कलर बुक बनवते, ठीक आहे. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पण बनवू शकता, तर ते पण मी डिटेलमध्ये तुम्हाला आज सांगेन सगळं. तर बघा, हा जो एलिमेंट आहे तर तुम्ही लॉक करते सो दॅट तो इतर एलिमेंट्सना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब जो असेल तर तो करणार नाही, ठीक आहे. तर आता तुम्हाला वर्कशीट जर बनवायचे असेल स्पेशली तर तुम्हाला त्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच बनवायच्या आहेत. अशाच रॅन्डमली कुठलीही वर्कशीट जी असेल तर ती तुम्ही डिझाईन करू शकत नाही. कारण का सांगते तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये एक तर ते सेल होण्याचे चान्सेस मग खूप कमी असतात, ठीक आहे. एखादी वर्कशीट जर तुम्ही डिझाईन करताय तर ती कम्प्लिटली त्या क्लाससाठीच असायला हवी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 3री-4थीच्या मुलांसाठी डिझाईन करताय ना तर त्यांच्या क्लासचा सिलेबस काय आहे, ठीक आहे, त्यांच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली ती जी वर्कशीट असेल तर ती असायला हवी, राईट. तर ही वर्कशीट आपण कन्सिडर करूयात की आपण फर्स्टच्या स्टुडंटसाठी वगैरे बनवतो, कारण मोस्टली त्यांना कर्सिव्ह रायटिंग मध्ये, हँडरायटिंग मध्ये असतो, ठीक आहे. मी इथेपर्यंत घेते, ठीक आहे. आता याला मी एकत्र ग्रुप वगैरे सगळ्या गोष्टी केल्यात. जर या डिटेलमध्ये तुम्हाला शिकायच्या असतील तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा, ठीक आहे. तर आता मी इथे काय करणार आहे, एकतर मला वरती हेडिंग पण द्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात पेट अॅनिमल्स, ठीक आहे. ऑरेल्स आपण येस नाही, पेट अॅनिमल्स म्हणूनच टाईप करूयात. म्हणजे आपण अॅनिमल्सचे जे काही इमेजेस असतील तर ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. अगदी डिटेलमध्ये बघा फुल तुमच्यासोबत. आता ह्या वर्कशॉपसाठी खरं म्हटलात तर वर्कशीट मेकिंग वर्कशॉप्स आहेत ज्याची फीज 300-400 रुपीज आहे. बट या गोष्टी मी तुम्हाला इथे ऍज इट इज शिकवते, त्यामुळे थोडंसं फ्री मध्ये मिळतंय. पण भरपूर काही गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्हाला या वर्कशीटमध्ये शिकायला मिळतील. त्यामुळे विदाऊट स्किप करता कम्प्लीट लेक्चर जो असेल तर तो बघा, ठीक आहे. आता मी इथे मला काय करायचं आहे सांगते. पहिला पेट अॅनिमल्स आणि इथे एक अॅनिमलचं चित्र असेल. फॉर एक्झाम्पल आपण पहिला कॅट घेऊयात, राईट. कॅट एक घेते. भरपूर कॅटचे ग्राफिक्स मला अवेलेबल होत आहेत, तर त्यातला एक ग्राफिक मी इकडे युज करते जो की हा असेल, राईट. तर एलिमेंट्स पण मी काही असे घेते की लहान मुलांना ते अट्रॅक्ट करते, राईट. मी इथे याला प्लेस करते. तर त्याची एक्झॅक्ट साईज काय असणार आहे तर ते आपण नंतर डिसाईड करूयात. तर बघा, हे 2 एलिमेंट्स होते. तर याला मला जितकं पुल करायचं तर तितकं मी पुल करते आणि याला मी ग्रुप करते, राईट. थोडंसं झूम करते सो दॅट व्यवस्थित लक्षात येईल. इथे मी याला पुन्हा एकदा डुप्लिकेट करते आणि इथे मी याला व्यवस्थित प्लेस करते खाली अलाइनमेंट वगैरे आणि मग पुन्हा एकदा डुप्लिकेट करते, राईट. मला इथे 3 लाईन्स मध्ये कॅट हे वर्ड जे असेल तर ते लिहायचं आहे. आता इतकं डार्क तर आपल्याला नको आहे, त्यामुळे मी याची ट्रान्सपरन्सी जी आहे तर ती अगदीच कमी करते, ठीक आहे. इतकी ट्रान्सपरन्सी सफिशियंट आहे. या ट्रान्सपरन्सी मध्ये आपण आपलं काम करू शकतो, राईट. आता ह्याला एकदा की तुम्ही ऍड केलं ना की मी काय करते बघा, परत याचे डुप्लिकेट्स बनवते थोड्या थोड्या अंतरावरती. आता इथे एक डुप्लिकेट याचा बनवते. तर डिस्टन्स तुम्ही चेक करा किती डिस्टन्स हवाय. मी रॅन्डमली डिस्टन्स जे असेल तर ते ऍड करते आणि मग डुप्लिकेटची ट्रिक मी वापरली आणि याचे डुप्लिकेट्स कंटिन्युअसली जे असतील तर ते मी इकडे बनवले. इथे कॅट आपण ऍड करूयात. त्यानंतर डॉग अगदी 2 मिनिटांमध्ये मी बनवलं. पण थोडेफार बेसिक्स कन्सेप्ट तुम्हाला जे असतील ना तर ती माहिती असायला हवे. तर डिझायनिंगचे बेसिक कन्सेप्ट किंवा एलिमेंट्स वगैरे प्रॉपर लक्षात आल्या ना तर इझिली तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर कॅट घेतला, डॉग घेतला. त्यानंतर आपण काय घेऊयात, शीप घेऊयात, ठीक आहे. आता मी 3च एलिमेंट्स तुम्हाला ऍड करून दाखवते, नाहीतर व्हिडिओ खूपच जास्त लेंथी होईल. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली खाली तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता, ठीक आहे. मी 3 एलिमेंट्स इथे घेतले, ठीक आहे. डॉग, कॅट आणि एक मी
शिप घेतला. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे लिहायचं पण आहे, राईट. त्यासाठी मी काय करते, सगळ्यात पहिला हे जे एलिमेंट्स आहेत, लाईन्स आहेत ना, तर या लाईन्सना मी लॉक करते सो दॅट ते पुन्हा आपल्याला डिस्टर्ब नाही करणार. ठीक आहे, नाहीतर आपण टेक्स्ट लिहिल्यावरती कदाचित ते आपल्याला डिस्टर्ब करू शकतात. तर इथे काय लिहूयात आपण, CAT, कॅपिटल मध्ये पण लिहू शकताय किंवा स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असेल तर स्मॉल लेटर मध्ये लिहू शकताय. तर आता आपण बघा कॅपिटल मध्ये लिहूयात, राईट. CAT, कॅट. आणि याचा फॉन्ट तुम्हाला जो हवा आहे तर तो यूज करा. ठीक आहे, वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स अवेलेबल आहे तिकडे, तर तुम्हाला जो हवा असेल तो वापरा. तर याच्यामध्ये अजून एक तुम्हाला गोष्ट मी शिकवणार आहे, तर ती म्हणजे यालाच मी डुप्लिकेट करते, राईट. आणि डुप्लिकेट करून मी इथे याला प्लेस करते. तर 2 टाइम्स आपण ऍड करूयात. कॅट होतो 3 टाइम याच्यामध्ये टाईप. ठीक आहे, इथे 3 टाइम्स होतो कॅट. 3 टाइम्स पण आपण ऍड करू शकतो, काय हरकत नाही. ठीक आहे, आता याला हा जो सेकंड आणि थर्ड आहे ना, हाला मी डिलीट करते आधी. सेकंड वन जो आहे ना, तिथे आपल्याकडे एक फॉन्ट स्टाईल आहे जो आहे डॉटेड. ठीक आहे, थोडस झूम करते. आणि हा जर डॉटेड तुम्हाला यूज करायचा असेल तर हा डॉटेडचा फॉन्ट स्टाईल तुम्ही यूज करू शकता, सो दॅट मुलं त्याच्यावरती लिहितील. ठीक आहे, थोडासा स्लॅन्टिंग आहे हा. ठीक आहे, बट स्टील तुम्ही तो यूज करू शकताय. हा नंबर साठी चालेल. हा जो खालचा डॉटेड आहे ना, तर तो नंबर साठी चालेल. एकच डॉटेड आहे जो की स्लॅन्टिंग आहे, तो तुम्ही याच्यासाठी वापरू शकताय. जर हा फॉन्ट स्टाईल तुम्हाला नको आहे, सेम फॉन्ट स्टाईल मध्ये काम करायचा आहे, जो ओल्ड फॉन्ट स्टाईल आहे त्याच्यामध्ये, तर मग अजून एक ऑप्शन तुमच्याकडे आहे, तो म्हणजे, जस्ट अ सेकंड मी बॅक घेते. अजून एक फॉन्ट स्टाईल तुमच्याकडे आहे, तो म्हणजे हा मी रिमूव्ह करते फॉन्ट स्टाईल. आणि होता तसा मी ओल्ड फॉन्ट स्टाईल देते इथे. आणि याची जी ट्रान्सपरन्सी आहे ना, तर ती मी कमी करते. ठीक आहे, सो दॅट मुलं त्याच्यावरती काय करतील, लिहितील स्वतः. ठीक आहे, मुलांसाठी आपण तो जो पार्ट असेल तर तो ऍड करू शकतोय. ट्रान्सपरंट मध्ये केलं त्यामुळे काय होईल, मुलं त्याच्यावरती स्वतः लिहितील अशा टाइप मध्ये. ठीक आहे, चेक करा. जसं कॅट आहे तर त्याच पद्धतीने आपण इथे DOG, डॉग लिहू शकतो. कॅपिटल ठेवलंय आपण, तुम्ही स्मॉल लेटर मध्ये पण करू शकता. एक ऍज इट इज ठेवूयात आणि पुढचा जो काही आहे तर तो आपण थोडासा ट्रान्सपरंट मध्ये करूयात. ठीक आहे, एक ऍड होत असेल तर एकच ऍड करा, 2 ऍड होत असतील तर 2 ऍड करा. ठीक आहे, अगदीच जास्त कंजेस्टेड करू नका. चेक करा. ठीक आहे, तशा टाइप मध्ये तुमची फुल वर्कशीट जी असेल तर ती तुम्ही रेडी करू शकता. आता सेकंड टाइप वर्कशीटचा जो असेल तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. एलिमेंट्स मध्ये येऊयात. आणि मला बॉक्सेस हवे आहेत. ठीक आहे, आता हा पर्टिक्युलरली जो आहे ना, तर हा तुम्ही आता याच्यासाठी आपण ग्रीन कलर घेऊयात बॅकग्राऊंडला. ग्रीन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा, तुम्हाला ग्रीन बॅकग्राऊंड मिळून जातील. फोटोज मध्ये किंवा ग्राफिक्स मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण सर्च करूयात ग्राफिक्स मध्येच, इकडे भरपूर ऑप्शन्स मिळतील. तर हा हे बघा, इथे मी याला बॅकग्राऊंडला सेट करते. सेट इमेज ऍज बॅकग्राऊंड. ठीक आहे, फुल बॅकग्राऊंडला मी हा सेट केला अशा पद्धतीने. एलिमेंट्स मध्ये सेम अशा टाइपचा एक शेप तुम्हाला घ्यायचा आहे, किंवा इथून पण तुम्ही तो घेऊ शकताय. फक्त याला आपण लॉक केलाय तर तो अनलॉक करा आणि सिम्पली इथून तो तुम्ही कॉपी पेस्ट करू शकताय इथे, राईट. ग्रीन मध्ये तुमचा जो काही बॅकग्राऊंड असेल तर तो होऊन जाईल. तर सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मध्ये पण करू शकता बरं का. मोबाईलचा जर तुम्हाला ट्युटोरियल हवा असेल तर खाली कॉमेंट मध्ये तुम्ही मोबाईल म्हणून टाईप करा. तुम्हाला जे काही ट्युटोरियल्स असतील मोबाईलचे तर ते अवेलेबल करून दिले जातील, राईट. आता इथे मी शेप्स मधून एक शेप घेतला. हेडिंग वगैरे ते तुम्ही द्या. ठीक आहे, टेक्स्ट वगैरे ते तुम्ही द्या, त्याच्यामध्ये काही फारसं मॅटर नाही करत. आणि याला मी थोडीशी स्टाईल देते. बॉक्स केला, राईट. तुम्हाला काय साईज मध्ये हवाय तर त्या साईज मध्ये तुम्ही याला सेट करा. 4 बसतायत का सेट चेक करा. मी चेक करते 4 बसतायत का. यस, 4 बसतायत. थोडीशी साईज, थोडीशी त्याला वरती आपल्याला स्क्रोल करावं लागेल. ठीक आहे, येस, करेक्ट. इथे 4 बसतायत. आणि मग अजून एक छोटा बॉक्स आपल्याला लागेल, जो की पुन्हा मी इथे प्लेस करते, जो की नंबर. आता हे सगळं तुम्ही सिलेबसच्या अकॉर्डिंगली, ठीक आहे, सिलेबस मध्ये काय आहे ना तर त्याच्या अकॉर्डिंगली हे सगळं कंटेंट जो असेल तर तो बनवायचा. कोणासाठी बनवताय ना तर ते इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला ते सेल करताना बेटर राहील. ठीक आहे,
आणि ऍज अ पॅरेंट सुद्धा तुम्ही तुमचे बुक्स, तुमचे जे काही स्टुडंट मुलं असतील तुमचे, तर त्यांचे बुक्स मध्ये बघून त्यांचा जो काही सिलेबस असेल ना त्याप्रमाणे असे वर्कशीट्स बनवायचे आणि जवळपास जे काही तुमचं प्रिंटिंग प्रेस असेल ना तर तिथून तुम्ही ते प्रिंट करून आणू शकता. ट्रस्ट मी, खूप सुंदर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इकडे ऍड करता येतात. काउंट अँड राईट, ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी आपण घेऊया, त्याचं नाव देऊयात काउंट अँड राईट. ठीक आहे, मी कॅट्स घेतेय, 3 घेऊयात आपण. राईट, झूम करा आणि थोडीशी याची साईज जी असेल ना तर ती ऍडजस्ट करा. म्हणजे हा बॉक्स आहे ना तर बॉक्स मध्येच ऍडजस्ट करा, बॉक्सच्या बाहेर नका नेऊ. बॉक्सला मी थोडस हवं तर लॉक करते सो दॅट ते डिस्टर्ब नाही करणार आपल्याला. आणि मग तिन्ही कॅट्सची साईज जी काय असेल तर ती मी थोडीशी छोटी करून इथे मी याला प्लेस करते. राईट, सो दॅट मुलं इथे लिहितील, मग जे कॅट्स काउंट करतील ना 1 2 3 आणि मग लिहितील. ठीक आहे, तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही रिलेट करू शकता, किंवा जर तुम्ही टीचर असाल तरी सुद्धा तुम्ही रिलेट करू शकता की अशा टाईपचे वर्कशीट्स जे काय असतील तर ते आपल्याला लागतात. ठीक आहे, आता डक्स पण लागतात वर्कशीट्स मध्ये भरपूर. ठीक आहे, 5 लिटिल डक्स, जर नर्सरीला तुमची मुलं असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा टाईपचे छोटे छोटे वर्कशीट्स आपण बनवतो ना तर ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होते. ठीक आहे, आणि मार्केटमध्ये रेडीमेड वर्कशीट्स मिळतात, पण तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टी ऍड केल्यावरती ते खूप छान उत्साहाने काम करतील, तर हे ऍज अ पॅरेंट तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यासाठी थोडंसं असं काहीतरी कस्टमाइज बनवलं ना आणि ते प्रिंट करून आणून त्यांना दिलं तर ते नक्कीच सॉल्व्ह करू शकतात. आता या केसमध्ये फॉर एक्झाम्पल माझी मुलगी ज्यावेळी अभ्यास करत असते ना तर त्यावेळेला तिला अजून 3 कसा लिहितात, ठीक आहे, 3 तिला बोलता येतं पण तो 3 कसा लिहितात तर ते तिला माहिती नसतं. ठीक आहे, तर त्यावेळेला मी इथे 3 तिला रेडीमेड देऊ शकते. ठीक आहे, त्याची थोडीशी मी साईज वाढवते. एक रेडीमेड 3 इथे मी तिला देऊ शकते जो की तिला फक्त गिरवायचा आहे. ठीक आहे, आणि मग याचा जो फॉन्ट आहे ना तर तो मी इथे डॉटेड करेन आता. ठीक आहे, बघा डॉटेड फॉन्ट झाला. थोडासा मी फॉन्ट स्टाईल वाढवते, साईज वाढवते. राईट, तर हा बघा हा 3 इथे आला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या मुलांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे वर्कशीट्स बनवू शकता. आणि नक्कीच मग तुम्ही त्यांना काउंट करायला सांगून मग इथे ते 3 जे असतील तर ते लिहितील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रेडीमेड वर्कशीट्स कस्टमाइज नसतात. म्हणजे तुमच्या मुलांना काय एलिमेंट्स आवडतात तर ते एलिमेंट्स तुम्ही इकडे ऍड करू शकता. राईट, जरी तुम्हाला कलर मध्ये नाही करायचं आहे, ठीक आहे, जर तुम्हाला फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करायचं तर नक्कीच इकडे ब्लॅक अँड व्हाईटचे पण भरपूर ऑप्शन्स जे असतील तर ते अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल मी इकडे तुम्हाला दाखवते, म्हणजे थोडंसं कॉस्टिंग जे असेल ना तर ते कमी पडतं ब्लॅक अँड व्हाईटचं, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते दोन्ही ऑप्शन्स तुम्ही युज करू शकता. इथे बघा मी 2 डक्स घेतले जे की ब्लॅक अँड व्हाईट आहेत. ठीक आहे, त्यानंतर कॅरेक्टर्स तुमच्या मुलांना कोणते आवडतात कार्टूनचे तर ते कॅरेक्टर्स तुम्ही ऍड करा सो दॅट ते इझिली लगेचच ते जे असेल ना तर ते रीड करतील. तर जे कॅरेक्टर्स तुमच्या मुलांचे फेवरेट असतील तर ते कॅरेक्टर्स तुम्ही इकडे सर्च करू शकता. जसं की मी आता कार्टून मध्ये सर्च करते तर भरपूर ऑप्शन्स इकडे मला अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर मंकी, सिम्पली मी जर इकडे मंकी म्हणून टाईप केलं तर भरपूर मला मंकीचे रिझल्ट जे काही असतील तर ते जनरेट होऊन मिळते. राईट, तर अशा टाईप मध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कलरिंग ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, तर लास्ट टाइम गिरिजाच्या स्कूलमध्ये एक ऍक्टिव्हिटी, म्हणजे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये एक ऍक्टिव्हिटी होती एक्झाम मध्ये की तिला कलर्स करायचे होते. ठीक आहे, म्हणजे कलरिंग जे असेल तर ते एक्झाम मध्ये होतं तिच्या, तर ते मला माहित नव्हतं की ते त्याच्या सिलेबस मध्ये इनबिल्ट आहे. आणि इथे तुम्हाला इतके कलर्स ऑप्शन्स अवेलेबल मिळतात. ट्रेसिंग अॅनिमल्स करूयात आपण. ठीक आहे, आणि त्यांच्या अकॉर्डिंगली, ठीक आहे, म्हणजे मुलांच्या ह्याच्या अकॉर्डिंगली बघा इथे शेप आला. ठीक आहे, मी ऍड पेज करते, पुन्हा वेगवेगळे एलिमेंट्स दिसतील, शिपचेच एलिमेंट्स दिसतात. मी अॅनिमल सर्च केलं राईट, तर त्यामुळे मला शिपचे सगळे एलिमेंट्स जे काय असतील तर ते ऍड होत आहेत. त्यानंतर मी जिराफ सर्च करते तर ते मला दिसतात. ऍड पेज करते तर सिम्पली आपण इकडे सर्च करूयात ट्रेसिंग. ठीक आहे, सिम्पली आपण ट्रेसिंग सर्च करूयात. अॅनिमल्स जरी नाही केलं तरी लहान मुलांना सूट होतील असे भरपूर, किंवा त्यांना बनवता येतील असे भरपूर एलिमेंट्स इकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आता पण मोस्टली जर तुम्ही छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर एका पेजवरती 1 किंवा 2 मॅक्झिमम ऍड करा. ठीक आहे, इथे मी याला प्लेस करते आणि याची साईज जी असेल तर ती थोडीशी मी एक्सटेंड करते. अगदी जास्त नाही, थोडेफार मार्जिन्स तुम्हाला ठेवायचे आहेत. इथे मी याला मार्जिन देते आणि वरचा जो आहे ना तर त्याची साईज थोडीशी मी वरचा जो आहे तर त्याची साईज मी थोडीशी छोटी करते सो दॅट व्यवस्थित आपली एक कलरिंग बुक जी असेल ना तर ती रेडी होईल. तर जे जे कॅरेक्टर्स तुमच्या मुलांना आवडतात तर ते तुम्ही इकडे ऍड करू शकता. ठीक आहे, ए फॉर ऍपल हे पण इकडे अवेलेबल होतात, हे पण तुम्ही यूज करू शकता.
राईट. स्मॉल ए हवा असेल तर स्मॉल ए पण मिळतो. ट्रेसिंगचे असे छोटे छोटे ए हवे असतील तर असे पण छोटे छोटे ए मिळतात. तर ते तुम्ही इकडे ऍड करू शकताय. ठीक आहे. जे काय काय कॅरेक्टर्स आवडतील तर ते सगळे कॅरेक्टर्स तुम्ही इकडे युज करू शकताय. ठीक आहे. सो दॅट ते याच्यावरती स्केच करतील. राईट. रायटिंग प्रॅक्टिस जी असेल तर ती व्यवस्थित करता येईल. ठीक आहे. अशा टाईपचे वर्कशीट्स जे असतील तर ते बनवता येतात. तर ब्लॅक अँड व्हाईट कलर जसे तुम्हाला बनवायचे त्या अकॉर्डिंगली वेगवेगळे वर्कशीट्स जे असतील असे तर ते तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. आता हा वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग जो काही बिझनेस असेल ना तर तो 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे. ठीक आहे. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमचं जे काही वर्कशीट मेकिंगचं काम असेल तर ते चालू करू शकता. पण येस, इथे नक्कीच मार्केटिंग जी असेल तुमची तर ती व्यवस्थित करायला हवी. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे काही काम असेल तर ते तुम्हाला तुमच्या ऑडियन्स पर्यंत प्रॉपर मेथड मध्ये शोकेस करायचं आहे. वेगवेगळ्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्याच्या माध्यमातून. आता हे वर्कशीट जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघू शकता. इन केस जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल, ठीक आहे, अशा टाईपचे वर्कशीट डिटेलमध्ये जर तुम्हाला बनवायला शिकायचे असतील तर आपला वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा जो काही वर्कशॉप आहे तर तो बरोबर 27 तारखेला चालू होतोय. 27 तारखेला. आणि थोडंसं ड्युरेशन पण आपण एक्सटेंड केलंय कारण भरपूर जणांना बेसिक गोष्टी पण आहेत ना तर त्या माहिती नाही आहेत. त्यामुळे त्याचं ड्युरेशन आपण थोडंसं एक्सटेंड केलेला आहे. आता तो 8 दिवस चालेल टोटल. फुल वर्कशॉप जो आहे तो. त्याच्यामध्ये अगदी बेसिक टू ऍडव्हान्स वर्कशीट्स कसे बनवायचे, त्याचा सिलेबस, कारण सिलेबसच्या अकॉर्डिंगली बनवायचा. राईट. सिलेबस जो असेल तर तो कसा डिसाईड करायचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे की भरपूर जणांना प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हे वर्कशीट सेल कुठे करायचे. राईट. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप ज्या असतील तर त्या लाईव्ह मध्ये शिकवल्या जातील. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. सो दॅट तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही डायरेक्टली आपल्याला विचारू शकता. तर त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला वर्कशीटसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर जो काही नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कॉमेंट पण चेक करा. पिन करते मी नंबर. तर त्या नंबरवरती 2 नंबर आहेत. कोणत्याही नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. सिम्पली व्हॉट्सअप करा वर्कशीट मेकिंग वर्कशॉप म्हणून. जे काही डिटेल्स असतील तर ते मिळून जातील. वर्कशीट मेकिंगचे बॅच कंटिन्युअसली आपले चालू असतात. त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कोणत्याही बॅच साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे काही वर्कशॉप्स आपण घेतो ना तर ते सगळे वर्कशॉप्स रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतो. ठीक आहे. असं नाही की लेक्चर झाला आणि मग त्याचं रेकॉर्डिंग नाही. तर तसं नाही. रेकॉर्डिंग जे असेल तर ते तुमच्यासोबत शेअर केलं जातं. त्यामुळे इन केस कधी लेक्चर तुमच्याकडून मिस झालं किंवा काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे व्यवस्थित अटेंड करता नाही आलं तर नक्कीच त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला सगळे मिळतात. सो दॅट ते नंतर तुम्ही चेकआउट करू शकता. राईट. तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे बघा जी की मी आता जस्ट केली. थोडी साईज छोटी करते. वरती बरोबर याला मी सेट करते. याला मी मार्जिन्स नाही ठेवलेल्या. फुल ऍज इट इज मी याला वापरते. राईट. आता जिथे ट्रीज आहेत ते फक्त आपण रिप्लेस करूयात. ठीक आहे. जिथे ट्रीज आहेत तर तुम्हाला जे तुमच्या मुलाला आवडेल तर ते एलिमेंट्स तुम्ही तिकडे ऍड करू शकता. भरपूर एलिमेंट्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जसं की आपण सर्च करूयात. मी काही एलिमेंट सर्च करून दाखवते. कॅमल सर्च करूयात. तर छोटा कॅमल ऍड करते मी पर्पजली कारण ही वर्कशीट आपण लहान मुलांसाठी बनवतो. तर इथे मी एक कॅमल यूज करते. थोडी साईज झूम इन करून मग तुम्हाला जर अजून छोटे छोटे कॅमल्स ऍड करायचे असतील जास्त प्रमाणात तर नक्कीच तुम्ही ते करू शकताय. राईट. तर इथे मी हे ऍड करते. हा इथे करते बरोबर सेंटरला. हा थोडासा इथे मूव्ह करते. साईज थोडी छोटी करते. ठीक आहे. कारण याच्यामध्ये फिट पण करायच्यात. राईट. आपल्याला बरोबर हा सेंटरला सेट करते बघा. आणि मग अजून एक ऍड करते जो की आपण इथे वापरूयात. राईट. वरती ह्याला थोडस मी लॉक करते सो दॅट तो डिस्टर्ब नाही करणार. आणि मग तुम्ही याला सगळ्याला एकत्र सिलेक्ट करा आणि मग पुन्हा एकदा डुप्लिकेट करून टोटल 6 कॅमल्स होतील. ठीक आहे. आणि मग पुढे सुद्धा इथे 3 कॅमल्स आपण घेऊयात अशा पद्धतीने किंवा इथला एक कट करूयात. हे टोटल 5, 6, 7, 8 झाले. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही डिझाईन्स असतील ना तर ते रेडी करू शकता. आता मी डुप्लिकेटची ट्रिक वापरली सो दॅट कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त काम जे असेल तर ते करू शकतो. म्हणजे एकदाच बनवला वरचा पॅटर्न आणि मग त्याच्यानंतरचे खालचे सगळे पॅटर्न्स जे असतील तर ते मी डुप्लिकेट्सच केले.
त्यामुळे आणि ट्रिक वापरली सगळ्यात महत्वाची, म्हणजे फक्त डुप्लिकेट नाही केले तर ट्रिक वापरली. तर डुप्लिकेट काय असतं, डुप्लिकेटची ट्रिक काय असते, फ्लिप काय असतो, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला इन डिटेल शिकायच्या असतील तर नक्कीच वर्कशॉप अटेंड करा. फीज फक्त आणि फक्त 399 रुपीज आहे. 399 रुपीज फीज आहे. आणि लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डिंग ऍक्सेस सोबतच कोर्स झाल्यानंतर काम कसं चालू करायचं तर त्याच्यासाठी सेपरेट लास्ट डे आहे ना, तर तो आपण सेपरेट फक्त आणि फक्त मार्केटिंगसाठी डेडिकेट केलेला आहे. त्यामुळे अशा टाईपचे वर्कशीट्स तुम्हाला जर क्रिएट करायचे असतील ऍज अ पॅरेंट खूप बेस्ट ऑप्शन आहे. लहान मुलांना छान छान गोष्टी ज्या असतील तर त्या शिकवण्यासाठी ऍज अ टीचर तुम्ही तुमच्या ट्युशन मध्ये किंवा स्कूलमध्ये युज करू शकता. आणि ऍज अ बिझनेस पर्सन तुम्ही एक वर्कशीट मेकिंग हे असेल बिझनेस जो असेल तर तो इझिली कस्टमाइज वर्कशीट मेकिंग हे डिझाईन्स जे काय असतील तर ते तुम्ही पॅरेंट्सना पाठवू शकता. पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. म्हणजे काय, एकदाच बनवायचा, एक बंडल बनवला 30-40 पानाचा तर तो एकदाच बनवायचा आणि सॉफ्ट कॉपी मल्टिपल टाइम्स कितीही वेळा तुम्ही ती सेल करू शकताय. सॉफ्ट कॉपी काय असते, हार्ड कॉपी काय असतं, तर या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही वर्कशीट म्हणून मेसेज करा. जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.